नमस्कार ताई. आपण राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षाकडून प्रभाग क्रमांक 6 मध्ये निवडणूक लढवत आहात. काय तुमचं विजन असणार आहे? काय सांगाल तुम्ही आमच्या माध्यमातून मतदारांना? मी माझ्या मतदार मी असं सांगणार आहे की मला माझे ग्रामपंचायत सदस्य मी होते, मी तिथं काम केलेलं आहे. ह्याच्यापेक्षा भरपूर काम करणार आहे. प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि धनेशताई घोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी पूर्ण माझ्या वार्डातली जबाबदारी मी घेतलेली आहे. आणि मला अजित पवार साहेबांच्या काँग्रेस पार्टीच्या ह्याच्यातून मला घड्याळाचं चिन्ह मिळालेलं आहे. तर मी त्या घड्याळाच्या चिन्हावरती की सगळ्यांना आमच्यातल्या मतदार राजांना सांगणार आहे की तुम्ही बहुमताने मला विजयी करून द्या. मी जे काही तुमच्या समस्या आहेत, रस्ता, गटरी, रेशन कार्डाच्या, श्रावण बाळाच्या, महिला बचत गटांचे जे कामं आहेत त्यांची कामं त्यांना समीकरण करून, आणि ह्याच्या अगोदर ज्या महिला बचत गटांना ज्या सह्या येत नव्हत्या त्यांना सह्या शिकवलेल्या आहेत. कारण असं आमचं तिथलं असं हे आहे की ग्राउंड लेवलला मी पूर्ण काम करणार आहे. हां, आणि करत आहेच आणि करत राहणार आहे. कारण पहिलंच आमच्या मतदार राजांनी दाखवून दिलेलं आहे की, आणि बहुमताने त्यावेळेस मला विजय करून दिलेला आहे. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील जनसेवेतून पॅनल त्यांनी उभा केला होता. त्यावेळेस शीटं निवडून आलेले आहेत. भरपूर मतदान झालेलं आहे. आता त्याच्यापेक्षा जास्त मतदान होणार आहे, कारण परिवर्तन तिथं भरपूर झालेलं आहे. आता प्रचारामध्ये तुम्ही सक्रिय सहभागी आहात. नगराध्यक्ष असतील किंवा इतर सर्व उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? आम्हाला तर सध्याला चांगलाच प्रतिसाद आहे आणि इथून पुढे पण चांगलाच राहणार आहे. कारण आमचं नगराध्यक्ष आहे ते ॲडव्होकेट वकील साहेब आहेत. कारण त्यांना सगळे कलम काय निधी आणायचा हे करायचा त्यांना सांगायची काही तिथं गरज लागणार नाही. त्या एवढे हे आहेत म्हटल्यानंतर आम्हाला त्यांच्यापर्यंत ते आम्हाला आणून देणार आहेत. आणि जे लाडकी बहीण योजना आहे त्या लाडकी बहीण योजनेचं अजितदादांचा पण आर्थिक म्हणजे आहे. त्याच्यामुळं लाडक्या बहिणीचा किंवा ह्याचा जे त्यांनी वापर करते, तर लाडकी बहीण हे सगळ्या ह्याच्यातूनच निर्माण झालेले आहे. लाडकी बहीण तुमच्या पाठीशी उभी राहील तुम्हाला वाटतं? हो, पाठीशी उभं राहणार आहे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे. कारण आम्ही लाडक्या बहिणीचं आत्ता जी KYC होते ते पूर्ण करून दिलेले आहे लाडक्या बहिणींचे. कारण त्यांना माहीत आहे की लाडकी बहीण हे अजितदादांची आहे. जरी आत्ता आम्हाला त्यांनी हे केलं होतं, पण त्याच्या अगोदर जनसेवेच्या माध्यमातून आम्ही लाडक्या बहिणींचं भरपूर काम केलेलं आहे. म्हणजे तिथं आम्ही पक्ष बघितलेला नव्हता, आम्ही समाजसेवा बघितलेली होती. फक्त आता पक्षाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताय. हां, तेच आम्ही काम करत आहोत. ओके, थँक्यू, धन्यवाद. ताई नमस्कार. तुम्ही कोणत्या प्रभागातून निवडणुकीला सामोरे जाताय आणि तुमचं नाव सांगा प्रथम. मी मुक्ता सुरेश शिंदे माझं नाव. मी प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणुकीला उभी आहे. आमचं चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ. अजितदादांचा पक्ष आहे आणि धवलदादांचे पॅनल आहे. तर त्यांच्या अंडर आम्ही काम करतोय, तर आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळतोय. विजन काय असेल? रस्ते, पाणी, लाईट या प्रश्नावर तुम्ही? हो, मूलभूत ज्या गरजा आहेत त्या लोकांच्या त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार नक्कीच. आम्हाला जर निवडून दिलं ह्यावेळेस आमचं जर बसलं, तर आम्ही 100% सगळे प्रयत्न करू. त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार सगळ्यांचा. थँक्यू.